नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन 11वी सायन्स 12वी सायन्स यासाठी लागणारे जे बायोलॉजीचा कोर्स आहे तो आपण मराठी माध्यमातून कंप्लीट करणार आहोत. तोही रेफरन्स घेऊन NCERTचा. आपल्याला माहिती आहे NCERT बुक हे अतिशय महत्त्वाचं आहे, याची स्टडी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे आपण NCERTचा बुक रेफरन्स घेऊनच ही मराठीमधून सिरीज स्टार्ट केलेली आहे. या सगळ्या बायोलॉजीचा पोर्शन कवर करण्यासाठी आपण इथं स्टार्ट केलेला होता 12वी सायन्सचा लेसन चॅप्टर नंबर 1 सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. आणि त्यामध्ये आपण हे सगळं कवर केलं होतं मराठीमध्ये आणि ते तुम्हाला सगळ्यांना कळालंसुद्धा असेल. आणि त्यामध्ये सुद्धा डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर आज आपण हे पाहणार आहोत की स्टेमन काय आहे, मायक्रोस्पोरेंजियम काय आहे, पोलन ग्रेन काय आहे, त्यानंतर आपण मेगास्पोरेंजियम काय आहे ते पाहणार आहोत, एम्ब्रियो सॅक आणि पिस्टिल याचा सुद्धा आपण स्टडी इथे करणार आहोत. तर चला सुरू करूया. आपल्याला माहिती आहे जेव्हा फर्टिलायझेशन घडतं तेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊनच त्यापासून फर्टिलायझेशन होतं आणि त्यापासून एम्ब्रियो तयार होतो. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर फ्लावरमध्ये मेल गॅमेट कोण असतं? सुरुवातीला मला ऑर्गन सांगा. मेल ऑर्गन कोण असतं? तर अँड्रोशियम. मेल ऑर्गनला काय म्हणतात? अँड्रोशियम म्हणतात. मेल ऑर्गनला अँड्रोशियम म्हणतात. आणि फिमेल ऑर्गनला काय म्हणतात? गायनोशियम. फिमेल ऑर्गनला काय म्हणतात? गायनोशियम. ठीक आहे. त्यामध्येही आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे एकत्र येऊन काय बनतं? तर काय बनतं? एम्ब्रियो बनतं. तर हे जे स्टेमन आहे, मायक्रोस्पोरेंजियम आहे, पोलन ग्रेन आहे, हे सगळं काय रिलेटेड आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी. प्लांटमधील मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी हे सगळे रिलेटेड आहे. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोण येणार? मग पिस्टिल येणार, मेगास्पोरेंजियम येणार आणि एम्ब्रियो सॅक येणार. तो इथं आपण घेऊ नये. आपण सध्या इथे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा अभ्यास करूया. ठीक आहे, तर चला सुरू करूया. आपण एक बायसेक्शुअल फ्लावर पाहिलेलं होतं, त्यामध्ये आपण हिबिस्कस घेतलं होतं. बायसेक्शुअलमध्ये काय असतं? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मी तुम्हाला इथे दाखवते. बायसेक्शुअल फ्लावर आपण या अगोदर पण स्टडी केली. हे बघा, हे आहे बायसेक्शुअल फ्लावर. यामध्ये हे फिमेल गॅमेट, फिमेल ऑर्गन आहे, सेक्शुअल ऑर्गन. फिमेल सेक्शुअल ऑर्गनमध्ये काय काय आहे? तर ओव्हरी आहे, त्यानंतर ही तिची स्टाईल आहे आणि ही ते स्टिग्मा आहे. ही काय आहे? तर फिमेल ऑर्गन आहे जे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात. आणि हे जे खूप सारे आहेत इथे साईडला, ज्यांनी इथं गर्दी जमवलेली आहे, हे काय आहे? मेल ऑर्गन आहे. मेल ऑर्गन कोण आहे इथे प्लांटमध्ये रिप्रोडक्शनमध्ये भाग घेणारा? तर तो आहे अँथर. आणि अँथरमध्ये काय आहे? अँथरचं हे जे स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्यामध्ये एक सिंगल फिलामेंट आहे आणि त्याच्या या फिलामेंटवरती एक बायलोब्ड स्ट्रक्चर आहे. प्रत्येक अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये अँथर हा कसा आहे? बायलोब्ड आहे. बायलोब्ड म्हणजे दुहेरी लोब आहे त्याला. आणि इथे काय आहे? हे फिलामेंट आहे. हे झालं मेल स्ट्रक्चर, मेल ऑर्गन झालं. कशाचं? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हे बायसेक्शुअल फ्लावर आहे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन दोन्ही पण आहेत. तर आता आपण जो अभ्यास करत आहोत तर स्टेमनचा, तर हे स्टेमन काय आहे? हे स्टेमन हे अँथर आणि या फिलामेंटलाच काय म्हणतात? तर स्टेमन म्हणतात. या स्टेमनचा पार्ट कोण आहे? अँथर आहे. हे आहे स्टेमन जे की आहे मेल ऑर्गन. हे असं दिसतं. हे पहा, हे असं दिसतं. ज्यामध्ये हा स्टेमन आहे. या स्टेमनचे दोन पार्ट आहे. एक हा अँथर जो की आहे बायलोब्ड म्हणजे दुहेरी लोबचा. त्यानंतर हे आहे फिलामेंट म्हणजे त्याची दांडी. आणि हे सगळं मिळून काय आहे? तर हे आहे काय आहे? हे स्टेमन आहे. आणि याच बायलोब्ड अशा अँथरचं इथं ट्रान्सवर्स सेक्शन आपल्याला दिलं आहे की जर आपण हे स्ट्रक्चर झूम करून जेव्हा पाहतो ते असं दिसतं. त्यामध्ये हे बघा, हे
असे सेक्शन पाडलेले आहेत सेपरेट करण्यासाठी या बायलोब्ड स्ट्रक्चरला. त्यानंतर यामध्ये तुम्हाला हे पोलन सॅक दिसत असतील. एक स्टॉकसुद्धा आहे, दांडी. ही जी दांडी आहे ना ही फिलामेंट, ते ही फिलामेंट हे आहे. आणि ते पोलन्स ग्रेन याच्यामध्ये असतात. पोलन ग्रेन काय आहे तर मेल गॅमेट आहे. ठीक आहे. तर इथे आपण पाहूया. शो 2 पार्ट ऑफ टिपिकल स्टेमन, द लॉंग अँड स्लेंडर स्टॉक कॉल द फिलामेंट. यस, आपण याला फिलामेंट करणं. आणि टर्मिनल एंडला जे आहे ते बायलोब स्ट्रक्चर ते अँथर आहे. आणि याच अँथरमध्ये पोलन ग्रेन्स जो की मेल गॅमेट आहे फ्लावरचा, तो काय होतो इथे तयार होतो. द प्रॉक्सिमल एंड ऑफ फिलामेंट इज अटॅच टू द थॅलॅमस ऑर द पेटल ऑफ द फ्लावर. याचं जे प्रॉक्सिमल एंड असतं, प्रॉक्सिमल वरच्या टोकाचं जे एंड असतं, हे कुठे जोडलेलं असते, एक तर थॅलॅमसला किंवा पेटल्सला. हे कोण डिसाईड करतं तर हे डिसाईड करतं. आणि हे डिसाईड होतं म्हणजे वेगवेगळे अँथर्स असतात, वेगवेगळ्या फ्लावरचे वेगवेगळे अँथर असतात. तुम्ही जर इथे दिलेलं आहे, तुम्ही जर 10 फ्लावर कलेक्ट केले, इफ यू वेअर टू कलेक्ट स्टेमन ईच फ्रॉम द 10 फ्लावर, तुम्ही 10 फ्लावर गोळा केले, त्यामध्ये गुलाबाचं फ्लावर असेल, मेरीगोल्डचं फ्लावर असेल, त्यामधले तुम्ही स्टेमन काढले आणि ते स्टेमन तुम्ही जेव्हा डिसेक्टिंग मायक्रोस्कोपच्या अंडर ठेवले तर तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे स्टेमन दिसतील, ज्याचा अँथर हा वेगवेगळ्या शेपचा असेल. कुणाचा असा असेल, बायलोब पण असा असेल, कुणाचा वेगळा अँथर असू शकतो, कुणाचा शेप वेगळा असतो, कुणाचा कलर वेगळा असतो. हे तुम्हाला दिसतं कारण वेगवेगळे फ्लावर्स आहेत ना, मग त्यांचे जे स्टेमन्स आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतील. अ टिपिकल अँजिओस्पर्म अँथर इज बायलोब्ड. पण जो अँजिओस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांटचा अँथर कसा असतो, जनरली हा बायलोब्डच असतो, दुहेरी लोबचाच असतो, विथ ईच लोब हॅव्हिंग 2 थेका. आता 2 थेका म्हणजे काय, 2 थेका म्हणजे काय, हे जे लोब आपण पाहिलं ना, हे याला कवर असते, 2 लेयरची कवर असते. हे जे लोब आहे ना याला 2 लेयर, हे पहिला लेयर, हे दुसरा लेयर. पहिला जो लेयर असतो तो हे डायथिकस आहे, म्हणूनच हे 2 लेयरनी कवर आहे, म्हणून याला काय म्हणतात, या लोबला डायथिकस आहे. अँथर कसा आहे, डायथिकस आहे. ठीक आहे. ऑफन लॉन्जिट्युडनल ग्रूव्ज रन लेंथवाईज सेपरेटिंग द थेका. आणि इथं लॉन्जिट्युडनल हे ग्रूव्ज असे लॉन्जिट्युडनी असे धावत आहे, रनिंग आहेत का, कारण हे ट्रान्सफर सेक्शनला सेपरेट होण्यासाठी, सहज सेपरेट करण्यासाठी. हे बघा, हे एक सेपरेट होतं ना, त्यासाठी असे आहेत. Let us understand the various type of tissue and their organization in the transverse section of anther. The bilobed nature of an anther is very distinct in a transverse section of anther. The anther is a 4-sided tetragonal structure and consisting of 4 microsporangia. आता मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवते, त्या स्ट्रक्चरहून तुम्हाला सगळं कळणार आहे. हे बघा, आपण इथे बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर पाहिलेलं होतं. बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर, हे बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर दिसत आहे ना, तर हे कोण आहे, अँथर आहे. अँथर आहे जो बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर आहे. आणि या अँथरमध्ये हे असे सॅक आहेत, हे गोल हे आहेत ना, गोल सॅक म्हणजे काय, पोते, तर आपण पोते म्हणतो. हे गोल जे आहेत हे काय आहेत तर हे पोलन सॅक आहेत. पोलन सॅक म्हणजे काय, इथे पोलन ग्रेन्स आणि यामध्ये पोलन्स ग्रेन्स आहेत. या पोलन सॅकमध्ये, या पोत्यामध्ये आहेत पोलन ग्रेन्स, जे की आहेत मेल गॅमेट. ठीक आहे. हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह म्हणजे इथे पण कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, ते आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. आणि हे जे अँथर आहे ते आपण पाहिलेलं आहे. हे अँथर कसं आहे तर 4 लेयर्सनी कवर आहे. त्यामध्ये सगळ्यात वरची लेयर काय आहे तर इपिडर्मिस आहे. ही सगळ्यात वरची आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस म्हणजे सगळ्यात वरची लेयर. हे अँथर आहे. ठीक आहे. हे काय आहे, अँथर आहे. तुम्ही लक्ष देऊन पहा, हे अँथर आहे. तुम्हाला इथे दिसेल सगळ्यात वरची लेयर कोण आहे ते आपण डायथिकस कोण होतं, डायथिकस ते अँथरचं लोब होतं.
ठीक आहे. अँथरचं लोब होतं ते नंतर पाहूया आपण. इथे तेच अँथर आपण जेव्हा ट्रान्सवर्स सेक्शनने स्टडी करतो तेव्हा हे असं फ्लावरिंग लाईक बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर दिसतं. त्यामध्ये 4 लेयर्स आहे. सगळ्यात वरचा लेयर आहे ते इपिडर्मिस आहे. तुम्हाला हे लेयर्स विचारतात, सगळ्यात वरचा कोण आहे? इपिडर्मिस. त्यानंतरचा जो हे सेकंड लेयर आहे, सेकंड कलरनी दाखवते, तो कोण आहे? इंडोथेशियस आहे. तर सेकंड लेयरला म्हणतात इंडोथेशियस. ठीक आहे. त्यानंतरचा आहे ते थर्ड लेयर आहे, तिसरी लेयर आहे, तिला म्हणतात मिडल लेयर. तिसरी लेयर आहे तिला म्हणतात मिडल लेयर. ठीक आहे. मिडल लेयर. इथं तिन्ही लेयर संपल्या. ठीक आहे. तिन्ही लेयर काय झालं? संपल्या. आता हे पहा, जेव्हा 1 2 3 हे 3 लेयर संपल्यानंतर हे पोलन सॅक आहेत. हे पोलन सॅक भोवती एक लेयर आहे आणि तिला काय म्हणलं जातं? तर टेप्टम म्हणलं जातं. टेप्टम म्हणलं जातं आणि ही टेप्टम अतिशय महत्त्वाची लेयर आहे या जेव्हा आपण अँथरची स्टडी करतो. या जे 3 लेयर आहेत ना, ह्या फक्त प्रोटेक्शनसाठी आणि ते अदर जे फंक्शन असतील, बाहेरील काही जे मटेरियल आहे, न्यूट्रिएंट आहे ते पास करत असतील, आतमधलं बाहेर करत असतील, या 3 लेयरचं काम फक्त प्रोटेक्शन आहे आणि त्यांची हेल्प करण्यासाठीच आहे. पण हे जे टेप्टम आहे, टेप्टमचं अतिशय महत्त्वाचा रोल आहे, कारण ती या पोलन सॅकला, या पोलन ग्रेनला काय करते? नरिश करण्याचं काम करते. म्हणजे त्याला वाढवण्याचं काम करते, त्याला लागणारं प्रत्येक न्यूट्रिएंट देण्याचं काम करते हे टेप्टम. तर ही टेप्टम अतिशय महत्त्वाची आहे आणि याच या पोलन सॅकमध्ये कोण असतं? पोलन ग्रेन असतं. हे बघा, आता इथे हे बघा, हे फुल्ली मॅच्युअर अँथर आहे. याचे पोलन्स ग्रेन हे फुल्ली मॅच्युअर झाले. हळूहळू ते कसं करतात? हे असे मॅच्युअर झाल्यानंतर ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस आपण पाहतो फळ झाडालाच पिकतं आणि त्यातून आपोआप ते फुटून बाहेर बिया पाडतं, बिया सोडतं. ठीक आहे. जेव्हा ते पूर्ण पिकलेलं असतं, तर अशाच पद्धतीने हे अँथर पूर्ण मॅच्युअर झालेलं आहे आणि ते असे वॉल ब्रेक करून, हे वॉल त्याचे जे ब्रेक करून त्यामधून पोलन ग्रेन्स बाहेर फेकतात आणि हेच पोलन ग्रेन काय आहेत? तर मेल गॅमेट आहे. कोण आहेत? मेल गॅमेट आहे. आता ही पोलन ग्रेन्स कोणत्याही फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन काय करतात? लँड करतात. ते कशा थ्रू करतात? मग बायोटिक फॅक्टर हेल्प करत असतील, अबायोटिक फॅक्टर हेल्प करत असतील. समजा मी एखाद्या पोलन ग्रेन्सला हाताला माझ्या चिटकले आणि तेच मी एखाद्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर